बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूयात। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला सशस्त्र जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला आता सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय। 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय। मात्र तपास यंत्रणांवर यानंतर पानसरे कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। समीरच्या जामिनाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याची प्रतिक्रिया देखील पानसरे कुटुंबियांनी दिली आहे। या प्रकरणी सरकारने मदत करावी असं आवाहन देखील यावेळी पानसरे कुटुंबियांनी केले आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाडला आता सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। यासाठी समीर गायकवाडला कोर्टाने जामिनासाठी कोणकोणत्या अटी घातल्या आहेत ते आपण पाहूयात। महाराष्ट्र सोडून जाता येणार नाही ही पहिली अट कोर्टाने घातलेली आहे। पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देणे, खटल्याच्या तारखेला हजर राहणे, इतर वेळी कोल्हापूर जिल्हा बंदी, दर रविवारी तपास यंत्रणेकडे हजेरी लावणे, वास्तव्याचा पत्ता कोर्टात सादर करणे अशा प्रकारच्या अटी आता कोर्टाने समीर गायकवाडला जामीन मंजूर करताना घातल्या आहेत। आपल्याला ऑपरेटिव्ह ऑर्डर दिलेली फायनल एक पानाची, त्यामध्ये सशर्त जामीन कसा मंजूर केला त्या अटी काय काय ते नमूद केलेलं आहे की त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायचा नाही किंवा SITला प्रत्येक रविवारी 11 ते 1 वाजता हजेरी द्यायची आणि त्यासाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यात येताना त्याला सूट देण्यात येईल आणि कोर्टाची जेवढा तारीख असेल त्यासाठी सूट दिलेली आहे। तसंच ते महाराष्ट्र सोडून बाहेर जायचं नाही कोर्टाच्या परवानगीशिवाय, आणि साक्षीदारांच्यावर दबाव आणायचं नाही किंवा नवीन ठिकाणी राहणार असेल तर पत्ता द्यायचा, असे काहीतरी अटी घातलेली। त्या अटी एक निश्चित सांगतो की सरकार पक्षाच्या वतीनं मी हर्षद निंबाळकर साहेबांची चर्चा केलेली आहे, पानसरे कुटुंबियांची चर्चा केलेली आहे की आता जे जामीन मंजूर झाले ह्याच्याविरोधात आपण कुठल्याही परिस्थितीत आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करायचे जवळजवळ फायनल झालेलं आहे। आत्ताच आपण सर्टिफाईड कॉपीसाठी इथं अर्ज दिलेला आहे। आपल्याला नक्कल मिळाल्यानंतर जितक्या शक्य होईल तितक्या लवकर पानसरे कुटुंबीय आणि सरकारच्या वतीनं त्या जामिनासाठी आव्हान देण्याचं आपण आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयात लवकरात लवकर दाखल करण्याची एक बाब स्पष्टच आहे की गेला कित्येक काळ 2 प्रमुख आरोपी फरार आहेत आणि या फरार आरोपींना पकडण्यामध्ये तपास यंत्रणांना अजूनपर्यंत अपयश आलेलं आहे। आणि आम्हाला असं वाटतं कुटुंबीय म्हणून की हे फरारी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत पुढची जी ट्रायल आहे त्या ट्रायलमध्ये अडचणी आहेत, गुन्हे सिद्ध करण्यामध्ये अडचणी आहेत। त्यामुळे तपास यंत्रणांनी ताबडतोब या फरार आरोपींना पकडलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। समीर गायकवाड हा जो आरोपी आहे त्याला जामीन मिळाल्यानंतर तो फरार होऊ शकतो किंवा तपासामध्ये अडथळे आणू शकतो, साक्षीदारांच्यावर दबाव आणू शकतो, असं आर्ग्युमेंट सरकारी वकिलांनी केलेलं आहे आणि ते खरंच आहे अशी आमची भावना आहे। त्यामुळं शासनाने उच्च न्यायालयामध्ये या जामिनाच्या विरोधात अपील करावं अशी आमची मागणी आहे। जोपर्यंत फरारी आरोपी पूर्ण सगळे गुन्हेगार सापडत नाहीत तोपर्यंत समाधानी असूच शकत नाही। त्यामुळे तपास यंत्रणांनी हा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा आणि ह्याची ट्रायल सुरू होण्यामध्ये गुन्हे साबित होण्यामध्ये या प्रोसेसमध्ये त्यांचं सगळं योगदान त्यांनी दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा कोल्हापूरचा रिपोर्टर सतेज औंधकर आपल्यासोबत आहे। सतेज, काय अधिक माहिती देशील? कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आता संशयित आरोपी समीर गायकवाडला कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केलाय। मात्र तपास यंत्रणांच्या तपासावरती कुठेतरी पानसरे कुटुंबीय नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काय अधिक माहिती देशील? नक्कीच कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी आहे समीर गायकवाड याला आज जिल्हा व सत्र न्यायाधीश LD बिले यांनी सशर्त जामीन मंजूर केलेला आहे। यामध्ये गेल्या 8 दिवसापूर्वी समीरचे जे वकील आहेत समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी खूप मोठ्या प्रमाणात हा युक्तिवाद केला होता, मुद्देसूद युक्तिवाद केला होता की समीर गायकवाडला का जामीन मिळाला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीसाठी जामीन दिला पाहिजे। या मुद्द्यानं जो युक्तिवाद झाला त्या युक्तिवादानंतर आज कोर्टाचा निकाल येणं अपेक्षित होतं। त्या पद्धतीनं दुपारी 1 वाजता कोल्हापूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश LD बिले यांनी या संदर्भात समीर गायकवाडला
सशर्त जामीन दिला. त्यामध्ये 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावरती हा जामीन दिलेला आहे. याकडे समीरला जामीन मिळतो की नाही मिळत याकडे संपूर्ण कोल्हापूरचं किंवा राज्याचं लक्ष होतं, परंतु आता त्याला जामीन मिळालेला आहे. पण सशर्त जामिनामध्ये कोर्टानं त्याला अटी घातलेल्या आहेत. त्या अटी महत्वाच्या आहेत की महाराष्ट्र सोडून जायचं नाही. दुसरी अट अशी घातलेली आहे की पासपोर्ट जो आहे त्याचा जर असेल पासपोर्ट तो त्यानं कोर्टाच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तारखे व्यतिरिक्त आणि सुनावणी व्यतिरिक्त त्यानं यायचं नाहीये आणि दर रविवारी दुपारी च्या दरम्यान त्याला SITचं जे कोल्हापूरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी त्याला हजेरी द्यावी लागणार आहे. यासोबतच समीर गायकवाड ज्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी त्याचा पत्ता कोर्टाला सादर करणं बंधनकारक आहे. आणि शेवटची आणि महत्वाची अट त्यामध्ये अशी घातलेली आहे की नक्की सतेज तू असाच आमच्या बरोबर राहा. आपल्या बरोबर आता अनिशा कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर आहेत. मुक्ता दाभोळकर मॅम, कोर्टानं आता समीर गायकवाडला सशर्त जामीन मंजूर केलेला आहे, मात्र तुम्ही काहीतरी तपास यंत्रणांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे का? कशा प्रकारची नाराजी आहे तुमची नक्की तपास यंत्रणांवरची? नाही, एक म्हणजे सरकार याच्या विरुद्ध हायकोर्टामध्ये जाईल याची आम्हाला खात्री वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की सारंग अकोलकर जर वेळीच पकडले गेले तर ते तातडीने समोर येईल. अशा पद्धतीने पुरावा नाही अशी परिस्थिती नाही, पुरेसा पुरावा नाही अशी. त्यामुळे हे पकडले जाणं सारंग अकोलकर आणि विनय पवार की त्यांचा पानसरेंच्या खुनाशी संबंध आहे हे फार गरजेचं आहे. त्याच्यातनं अनेक गोष्टी समोर येऊ शकतील. ते पकडले जात नाहीयेत, या टप्प्यावर तपास अडकलेला आहे. ही संपूर्ण तपासामध्ये आता एका टप्प्यावर थांबल्याची जी बाब झालेली आहे त्यानंतर दूर होणं गरजेचं आहे. हे अधोरेखित होत. नक्कीच धन्यवाद मुक्ता मॅम तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया संदर्भात आणि धन्यवाद सतेज तू दिलेल्या माहिती संदर्भात.